महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात महायुतीचेच आमदार अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दंड थोपटलेत आणि त्यांनी आता निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्यासोबत प्रशांत बंब आहेत. मला सांगा, तुमच्या महायुतीचे जे काही घटक पक्षातले आमदार आहेत त्यांनी तुमच्या विरोधात दंड थोपटलेत, काय सांगा? कसं आहे, जसं आता माझं किंवा आमच्या पक्षाच्या मॅक्सिमम आमदारांचं विचार काय असतो, की बुवा आम्ही आमदार बनतो तो शेतकऱ्यांना किंवा आपण विद्यार्थ्यांना, नागरिकांना सुखसुविधा दिल्या पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये उन्नती आणि उत्पादन वाढवलं पाहिजे शेतकऱ्यांचं, ह्या प्रकारचे आमचे हेतू असतात. ह्यांचे हेतू काय आहेत, की आमच्या संस्था आता डबघायला जातात, कारण की प्रशांत बंबनी आता शिक्षकांच्या विरोधामध्ये दंड थोपटलाय, कारण ते क्वालिटीचं एज्युकेशन देत नाहीये. आमच्या पिढ्या बरबाद होऊ लागल्या. गोरगरीब मुलांना म्हणजे शिक्षण महाग झालंय, जे मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आमची सरकारची. यांनी संस्था थाटून स्वतःच संस्था थाटून असले काम करतायत आणि म्हणून त्यांची जेलसी आहे माझ्या विरोधामध्ये. मी इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतोय म्हणून ती मी ऐकलंय येत आहेत म्हणून येऊ द्या त्यांना पटांगणात, मी बघेल त्यांना बरोबर. मात्र ते पुढे म्हणतायत की जे काही गंगापूर खुलताबाद मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये कामच झाले नाहीत आणि त्या ठिकाणी आता जनतेला बदल हवा आहे, त्यामुळे मी निवडणूक लढवतोय. तिथले नागरिक असो किंवा कार्यकर्ते असो, ते पाठीमागे लागलेत. त्यांनी सुरुवातीला जेव्हा चाचपणी घेतली ना, तर त्यांच्या कार्यकर्त्यांसह सगळ्या लोकांनी 90% लोकांनी सांगितलं की बंब सारखा विकास कुणीही केला नाही आजतागायत. प्रचंड कामं केलेली आहेत. विरोधक सांगतात की बाकीचं काही असो, पण बंबच्या कामाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे कोणताही प्रॉब्लेम नाही. माझे कार्यकर्ते, मी आणि माझा पक्ष मिळून मतदारसंघातला वेगळ्या पद्धतीनं जोपासलंय आणि म्हणून मुद्दाम असं उलटं बोलावं म्हणजे कुठेतरी प्रभाव पडेल असा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. असू द्या. त्यांना महायुतीकडून लढणार की अपक्ष लढणार याबाबत बोलताना ते म्हणाले की सर्वे काय ठरवतात त्यावरून उमेदवारी ठरणार आणि त्यानंतर पक्ष जो सांगेल ते मी काम करेन. हीच तर कीव आहे ना. एक पदवीधर आमदार सांगतायत की मी सर्वे ठरवतील माझं काय आहे ते, माझं विकास ठरवेल काय आहे ते, माझी डेव्हलपमेंट ठरवेल आणि माझी चॅलेंज आहे. माझ्या विरोधात प्रत्येकाने येणारे कुठे रे कुठे काही काही ते राहिलेले आहेत, मोठ्या पदावर राहिलेले माझ्यापेक्षा. जसं सन्माननीय सतीश चव्हाण साहेब आमदार महोदय आहेत 17 वर्षापासून सलग. आता माझ्या मतदारसंघात माहीत पडायला लागलं की असे पण आमदार महोदय आपल्या पण मतदारसंघातले आहेत, पदवीधरातनं निवडून आलेले. आणि ही क्यू वाटण्यासारखी गोष्ट आहे. माझं त्यांना फक्त आव्हान आहे, त्यांनी फक्त 17 वर्षाचा लेखाजोखा त्यांच्या कामाचा द्यावा. मी माझ्या पूर्ण 15 वर्षाचा लेखाजोखा गावागावात देऊ लागलो, पुस्तकांच्या स्वरूपात देऊ लागलो, पुराव्यासह देऊ लागलो. त्यांनी पण देवा, म्हणजे एखादे नवीन आल्यावर मी समजू शकतो. हे 17 वर्षापासून ऑलरेडी आमदार आणि माझ्यापेक्षा पण उच्च सभागृहाचे आहेत. माझ्यापेक्षा माझ्या मतदारसंघात त्यांच्या कामाची जास्त जबाबदारी होती. पण दुर्दैव आमचं असं आहे की असले कोणी आमदार आहेत पदवीधराचे हेच आत्ता माहीत पडलं यांना. हा प्रॉब्लेम आहे. बरं, ते आता तुम्ही म्हणताय की उच्च सभागृहातले ते आमदार आहेत, मग त्यांना छोट्या सभागृहाची हेवा का वाटतो आणि ते तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं नेमकं कारण काय वाटतं? मी अगोदरच सांगितलं कसं असतं, काही नेत्यांचं षड्यंत्र आहे की मराठवाड्यामध्ये कधीही विकास होऊ नये अजिबात. जसं 40 वर्षापासून बंद असलेल्या पाण्याच्या योजना मला माननीय फडणवीस साहेबांनी चालू करून माझ्याकडे 30,000 एकरची प्रत्यक्ष योजना सुरू होऊन 6 महिने झाले आणि 18 महिन्याच्या आत त्याला मी पाणी देतो ड्रिपमध्ये. मी जलयुक्त शिवारामध्ये मोठी कामं उभी केली आहेत. हा सगळा षड्यंत्र रचून आणि विशेष शिक्षकांच्या विरोधात मी का बोललो, कारण आमच्या पिढ्या बर्बाद होऊ लागल्या गोरगरिबांच्या. त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना अरबोपती व्हायचंय गोरगरिबांचे रक्त पिऊन आणि म्हणूनच तर ते असा प्रयत्न करतायत. येऊ द्या त्यांना पटांगणात, मी वाढ बघू नये. ही टेस्ट जी ना माझ्या मतदारसंघातली, ती राज्याला दिशा देणारी आहे. असली लोक आल्यावर त्यांची काय हालत होते हे माझ्या मतदारसंघातले लोक दाखवतील. नक्कीच. तुम्ही महायुतीतले हे घटक पक्षातले आमदार आहेत, तर त्यांची तक्रार तुम्ही काही वरिष्ठांकडे करणार आहेत का? काही वरिष्ठांना याबाबत माहिती देणार आहात का? काही गरज नाही देण्याची. असल्या चिल्लर गोष्टी चालू असतात आणि माझे वरिष्ठांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असे किती आले तरी प्रशांत बंब सर्वांना पूर्ण उरेल आणि मागच्या लीडचे रेकॉर्ड तोडून जास्त लीड घेईल हे माझ्या वरिष्ठांना माहीत असल्यामुळे त्यांना काही सांगायची पण गरज नाही, ते पण दखल घेणार नाही या गोष्टीची.
नक्कीच. तर हे होते प्रशांत बम यांनी सांगितलं, की माझ्या वरिष्ठांना विश्वास आहे, की गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळेस मी जास्त मतांनी निवडून येईल. त्यामुळे या चिल्लर गोष्टींची जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.